नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला माहिती आहे DMER, DHS, SSC, रेल्वे, तलाठी, पोलीस भरती, MPSC आणि इतरही सर्व सेवा, मग ते फार्मसीचे जसं की औषध निर्माण अधिकारी असो किंवा मग इतर सर्व सेवा, त्याच्यातनी आपल्याला एक कॉमन सब्जेक्ट पाहायला भेटते, ते आहे इंग्लिश. इंग्लिश हे खूप कॉमन सब्जेक्ट आहे आणि यात आपल्याला बघा, इंग्लिश आपल्याला सब्जेक्ट असतो आणि यावर आपल्याला इंग्लिशमध्ये ओकॅब, त्याला आपण काय म्हणतो, व्होकॅब्लरीवर आपल्याला खूप सारे क्वेश्चन असतात. त्यामध्ये वर्ड मिनिंग असते, अजून इडियम्स, फ्रेजेस असतात, वन वर्ड सबस्टिट्यूशन असतो आणि बरेच काही. यासाठी आपल्याला आपला जो वोकॅब असतो, जो वर्डचा भंडार असतो, जो शब्दांचा भंडार असतो, तो आपल्याला खूप जास्त वाचलेला असायला हवा. आणि PYQ मधून आलेले जेवढे बी शब्द असतात ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरतात, कारण की हेच शब्द जो असतो इंग्लिश व्होकॅब्लरीचे, हे वारंवार रिपीट होत असतात. त्यामुळे आपण आता दररोज आपण एक दिवस रोजचं आपण एक टार्गेट ठेवलेलं आहे. इंग्लिशची व्होकॅब्लरी आपण कंप्लीट करणार आहे. रोज आपण 10 म्हणजे 5 वर्ड मिनिंग, 5 इडियम फ्रेजेस असं आपण करत मग एक्झामपर्यंत, इथून जे आपल्याला 3 ते 4 महिने जे भेटणार आहे एक्झामचे, त्यासाठी आपण प्रिपेअर करत आहे. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण सुरुवात करूयात. तर इंग्लिश व्होकॅब्लरी अभ्यास करत असताना कसा अभ्यास करायचा, तर पहिली गोष्ट काय, आपल्याला जे वर्ड वगैरे आहे ते समजून घ्यायचा, त्याचा मराठी अर्थ समजून घ्यायचा. मराठी अर्थ समजल्यानंतर तो शब्द दिवसभरात मी कधी पण आपण जर कोणाशी वार्तालाप करत आहोत, बोलत आहोत, तर त्यावेळेस आपण काय करायचं, त्यावेळेस तो शब्द जो आपण नाही का इंग्लिशमध्ये व्होकॅब्लरीमध्ये वाचलेला आहे, तो शब्द आपण वारंवार प्रयत्न करायचा, उच्चारण करण्याचा प्रयत्न करायचा. तो आपल्या व्होकॅब म्हणजे आपल्या बोलण्याच्या शब्दातने तो आला पाहिजे आणि आपल्या लँग्वेजमध्ये तो फिक्स बसला पाहिजे. असं रोजचं जरी जरा केलं तर तुम्हाला नाही का हे खूप चांगली तुमची व्होकॅब पण चांगलं होईल, तुमचं इंग्लिश पण सुधारेल आणि पेपरमध्ये तुम्हाला खूप इम्पॉर्टंट साबित होईल. त्यामुळे आपण दररोज 5-5 वर्ड्स, आपण जास्त जास्त नाही घ्यायचे, 5 वर्ड्स आणि 5 इडियम फ्रेजेस घ्यायचे आणि हे 5 तुम्ही 24 तासमध्ये किती वेळा तुम्ही ते बोलतात, किती वेळा तुम्ही त्याला आठवतात, तेवढं तुमचं इंग्लिश व्होकॅबचं ज्ञान वाढेल आणि तुम्ही एक्झाममध्ये तेवढं जास्त चांगलं क्वालिफाय करसाल आणि चांगला स्कोअर करसाल. त्यामुळे आता आपल्या चॅनलचं नाव आहे फार्मा एक्झाम सर्कल. आपण फार्मसी रिलेटेड एक्झाम्स बघत असतो, बट आपण इंग्लिश वगैरे व्होकॅब वगैरे घेत आहे आणि सर्व सेवेचे सर्व आपले सब्जेक्ट आपल्या याच्यात पण येतात, म्हणून प्रत्येक एक्झामसाठी हे काय आहे तर इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही फार्मसीचे स्टुडंट नसाल, तुम्ही जर सरळ सेवेचा अभ्यास करत असाल, त्यासाठी पण हे इंग्लिशचं व्होकॅब इम्पॉर्टंट ठरते. त्यामुळं चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूयात आपण आजच्या आपल्या व्हिडिओ सेशनला. तर बघा, याच्यात मी पहिला शब्द आहे, दॅट इज इमॅक्युलेट. इमॅक्युलेटचा इंग्लिश मिनिंग काय होतं, कम्प्लिटली क्लीन ऑर परफेक्ट विदाउट एनी मिस्टेक. आणि मराठी अर्थ पूर्णपणे स्वच्छ आणि निर्दोष. म्हणजे इमॅक्युलेटचं मिनिंग काय होते की ते पूर्णपणे शुद्ध आहे आणि परफेक्ट आहे, त्याच्यात एकही चूक नाही, पूर्णपणे स्वच्छ आणि निर्दोष. तर एक्झाम्पलमध्ये बघा, हर लॅबोरेटरी रेकॉर्ड बुक इज इमॅक्युलेट. म्हणजे आता एक विद्यार्थी आहे, त्याचं लॅबोरेटरी किंवा त्याचं होमवर्कचं वर्कबुक जे आहे ते एकदम इमॅक्युलेट आहे, म्हणजे पूर्णपणे क्लीन आहे, परफेक्ट आहे, एकही मिस्टेक नाही आहे, पूर्णपणे स्वच्छ आहे. तर असंच करता हे इमॅक्युलेट शब्द तुम्ही लक्षात ठेवा. आणि जेव्हा पण तुम्ही दिवसभरात कोणाशी बोलताल, हां तू खूप इमॅक्युलेट आहे, म्हणजे तू खूप कम्प्लिटली क्लीन आहे, परफेक्ट आहे आणि विदाउट एनी मिस्टेक. समोरच्याने तुम्हाला विचारलं तर तुम्ही त्याला हा मिनिंग, मराठीचा मिनिंग किंवा मराठीचा अर्थ अभिमानाने सांगा, म्हणजे यानं तुमचा कॉन्फिडन्स खूप बूस्ट होईल. हे आजचा आपला पहिला शब्द इमॅक्युलेट. तुम्ही वाटलं तर लिहून घेऊ शकता किंवा मग हे तुम्हाला PDF जर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या यूट्यूब होमपेजवर आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक मी टाकून देईन, तर तुम्ही तिथून हा PDF घेऊ शकता. आणि टेलिग्राम चॅनलला पण आपल्या सबस्क्राईब करून टाका. आणि इंस्टाग्रामवर पण आपल्याला फार्मसी एक्झाम सर्कल बघायला मिळेल, तिथे पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता, फॉलो करू शकता. ठीक आहे, चला आता आपल्या व्हिडिओवर लक्ष देऊ.
तर फर्स्ट झालं इमॅक्युलेट, सेकंड याच्यात मी सेकंड वन. दुसरं वर्ड काय आहे सिटाडेल. सिटाडेल पण खूप वेळा एक्झामला आलेलं आहे. हे सर्व जे शब्द आहेत ते PYQ मधूनच घेतलेले आहे, PYQच आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट आहेत. जसं की याचं इंग्लिश मिनिंग काय होते सिटाडेलचं, अ स्ट्रॉंग फोर्ट, सिक्युअर प्लेस यूज फॉर प्रोटेक्शन. मराठी अर्थ किल्ला किंवा सुरक्षित संरक्षणाचे ठिकाण. म्हणजे एक्झाम्पल, द एन्शियंट सिटाडेल प्रोटेक्टेड द सिटी फ्रॉम द एनिमी. आता बघा सिटाडेल, तर आता पहिल्याच्या काळात काय राहायचे, राजे महाराजे राहायचे खूप सारे, त्यावर युद्धातले ते बाकीचे सर्व त्याच्यावर आक्रमण करायचे. तर त्यांनी एक अशी काही गुफा वगैरे काहीतरी बनवायचे, जो तिथे जाऊन त्यांनी काय होऊ शकत, यांच्यापासून सुरक्षित राहू शकतात. तर याला काय म्हणत असेल, हे जे एक स्ट्रॉंग प्लेस असतं, हे जे प्लेस आहे हे स्ट्रॉंग प्लेस आहे, एक सुरक्षित संग्रहणाचे ठिकाण आहे, स्ट्रॉंग फोर्ट आहे, सिक्युअर प्लेस आहे, तर त्याला आपण सिटाडेल म्हणतो. या जागेला काय म्हणायचं, सिटाडेल. दुसरा शब्द. तिसऱ्या शब्दावर येऊन जाऊ, दॅट इज, एक सेकंड थोडा झूम करून घेऊया. बघा तिसरा शब्द आपल्याला काय सांगतो, इग्नोबल. इग्नोबल, डिसऑनरेबल और मॉरली लो. इंग्लिश मिनिंग काय होतं, डिसऑनरेबल, मॉरली लो. मराठी अर्थ काय होतो, नीच, मानहानीकारक. इग्नोबल. इग्नोबल जर कोणी आपल्याला म्हणजे जर आपल्या परीक्षेतने जर आला तर तो काय असते, डिसऑनरेबल, म्हणजे त्याला हॉनर म्हणजे त्याला आदर देण्याचं कुठलंही कारण नसतो आणि त्याचा आदर करण्याचं एकही कारण नसतं. ते मॉरली खूप लो असते, म्हणजे मानहानिकारक असते, नीच नीच किस्मचा इन्सान असते किंवा नीच किस्मची प्रवृत्ती असते, त्याला आपण काय म्हणतो, इग्नोबल. एक्झाम्पल, चिटिंग इन एक्झाम इज इग्नोबल ॲक्ट. आता आपली परीक्षा असते, परीक्षेमध्ये जर आपण चिटिंगने पास होत असेल तर ते काय आहे, तर इग्नोबल ॲक्ट. तुमचेही कोणी कॉलेजमधले मित्र वगैरे चिटिंग करत असेल तर तुम्ही त्याला बोलताना तुम्ही हे म्हणू शकता, तो खूप इग्नोबल ॲक्ट करतोच. मग तो म्हणे इग्नोबल म्हणजे काय, तर इग्नोबल म्हणजे त्यांना सांगायचं डिसऑनरेबल आणि मॉरली लो, दॅट इज नीच आणि मानहानीकारक. आणि एक्झामसाठी पण हे लक्षात ठेवा, हे सर्व PYQच आहे. त्यानंतर चौथा वर्ड जे आहे ते आहे लिव्हरेज. बघा लेव्हरेज. लेव्हरेजचं मिनिंग काय होते, इन्फ्लुएन्स ऑर ॲडव्हान्टेज यूज टू अचीव समथिंग. म्हणजे आणि मराठी अर्थ बघून घ्या, प्रभाव किंवा फायदा. म्हणजे काय असते, तर लिव्हरेज म्हणजे काय असते, एक प्रभाव किंवा फायदा. तुम्ही जर कोणती गोष्टी करत असाल त्याच्यामुळे तुमच्यावर काही प्रभाव होत असेल, तर प्रभाव आणि त्याचा फायदा बी होत असेल तर तो झाला फायदा. आता जसं की युद्ध चालू आहे, युद्धातने आपलं समजत आहे की रशिया आणि चायना. रशिया तेल विक्री करत आहे आणि रशिया तेल विक्री करत आहे, आपण खरेदी करत आहोत, बाकी सारे लोक खरेदी करत आहेत. तर याचा लिव्हरेज कोणाला भेटला, रशियाला. वॉरचा लिव्हरेज कोणाला भेटला, रशियाला, कारण की त्याचं तेल वगैरे आपण काय करतो, खरेदी करत आहोत. म्हणजे त्याच्यासाठी ते प्रभाव झाला किंवा फायद्याचा झाला, ते असं. एक्झाम्पल बघा, एक्सपिरियन्स गिव्स लिव्हरेज इन जॉब इंटरव्ह्यूज. हे एक त्याचं एक्झाम्पल. एक्सपिरियन्स, तुम्ही जेवढे जास्त आता बघा, जर तुम्ही नाही का जास्तीत जास्त तुम्ही सरळ सेवाची एक्झाम दिली असेल, तुम्ही एक्झाम देता तुम्हाला आता कळलं असेल की कशा गोष्टी येतात, काय येतात आणि कसा अभ्यास करावा लागतो, तर ते तुमच्यासाठी लिव्हरेज झालं, म्हणजे एक प्रभाव आणि फायद्याची गोष्ट झाली, तर त्यालाच म्हणू शकतो आपण लिव्हरेज. त्यानंतर बघा पाचवा शब्द, प्रेडिलेक्शन नाही बरं, प्रेडिलेक्शन मिनिंग काय होते, अ नॅचरल लिंकिंग ऑर प्रिफरन्स फॉर समथिंग. मराठी अर्थ काय होते, विशेष आवड किंवा झुकाव. विशेष आवड किंवा झुकाव म्हणजे मराठी मिनिंग. तर प्रेडिलेक्शन जर आलं तर नॅचरल लायकिंग, म्हणजे आता कोणाला चॉकलेट आवडतं ते त्याला लहानपणापासून आवडते, तर ते काय त्याची नॅचरल लायकिंग आहे. किंवा मग त्याला चॉकलेट दिलं आणि त्याच्यानंतर त्याला डोसा दिला खायला, तर त्यानं काय केलं, प्रिफर केलं चॉकलेट खायचं, तर हे काय झालं, प्रिफरन्स फॉर समथिंग. याला काय म्हणायचं, प्रेडिलेक्शन. जर त्याने चॉकलेट खाल्लं आपल्याला म्हणायचं आहे, तर त्या पोराने त्याचं प्रेडिलेक्शन चॉकलेटवर दिलं, प्रेडिलेक्शन. एक्झाम्पल बघा, शी हॅज प्रेडिलेक्शन फॉर रीडिंग हिस्ट्री बुक्स. म्हणजे हिस्ट्री बुक तिला वाचायला खूप आवडतात, नॅचरली आवडतात, नॅचरली ती तिला प्रेफरन्स देते, म्हणजे काय असते, प्रेडिलेक्शन. अशाच तरी हे 5 शब्द
जे आपण 5 शब्द बघितलेले आहेत आज, तुम्ही त्याचा वारंवार तुमच्या याच्यात उच्चारणात घ्या आणि त्याच्यासाठी एक कॉपी बी बनवा. कॉपीमध्ये मस्त लिहून घ्या आणि रोजचे जर 5 तुम्ही जर शब्द केले तर तुमचा एक मोठा संग्रह PYQचा बनला जाईल आणि तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी खूप चांगले स्ट्रॉंग फील करसाल. चला आता नेक्स्ट याच्यावर येऊन जाऊ इडियम अँड फ्रेजेस. आता आपण इडियम अँड फ्रेजेस पाहू. बघा पहिलं बघा कॅरी द डे. हे काय आहे? इडियम आहे कॅरी द डे. इंग्लिश मीनिंग काय होते? टू सक्सीड और विन इन द एंड. कॅरी अ डे टू सक्सीड और विन इन द एंड. मराठी अर्थ काय होतं? शेवटी यश मिळेल. आता तुम्ही एक परीक्षा दिली, दुसरी परीक्षा दिली, तिसरी परीक्षा दिली, सातत्यानं तुम्ही लागलेले आहात अभ्यासासाठी आणि एक शेवटची कोणती तरी परीक्षा तुम्ही क्रॅक केली आणि तुमचा नंबर लागला, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब लागली, तर तुम्हाला शेवटी काय मिळाली? यश. मग तुम्ही त्याला काय म्हणू शकता? आय हॅड कॅरी द डे. मग कॅरी द डे. कॅरी द डे म्हणजे काय असते? शेवटी यश मिळणे. ही स्ट्रॉंग आर्ग्युमेंट कॅरी द डे. ठीक आहे. सेकंड वर येऊन जाऊ. बघा सेकंड काय म्हणतो? सेकंड म्हणतो कास्ट ॲस्पिरेशन्स. कास्ट ॲस्परसन्स. तर मिनिंग काय होते याचं इंग्लिशमध्ये? बघा टू मेक निगेटिव्ह ऑर डाऊटफुल रिमार्क्स. मराठी अर्थ एखाद्यावर शंका किंवा आरोप करणे. कास्ट ॲस्पिरेशन्स. कास्ट ॲज पर सायन्स. कास्ट ॲज पर सायन्स. कास्ट ॲज पर सायन्स म्हणजे काय असते? टू मेक अ निगेटिव्ह ऑर डाऊटफुल रिमार्क. म्हणजे एखाद्या पुस्तकावर किंवा मग तुम्ही म्हणू शकता चला एखाद्या व्यक्तीवर तुम्ही जर नाही का एखाद्यावर शंका घेतली किंवा आरोप घेतला तर त्याच्यात तुम्ही काय म्हणू शकता? कास्ट ॲस्पर्शन केलं. एक्झाम्पल काय असते? इट इज अनफेअर टू कास्ट ॲस्पर्शन इन हिज हॉनेस्टी. म्हणजे एक समजा तुमचा म्हणजे एक कोणतरी खूप चांगला शिक्षक आहे, तुम्हाला ते खूप सपोर्ट करते, खूप चांगलं शिकवते, खूप चांगलं हे करतात, तर त्याची एकदम हॉनेस्टी असते, खूप चांगली हॉनेस्टी असते, तर त्याच्यावर तुम्ही तीळभर बी शंका नाही देऊ शकत. म्हणजे ते काय असते? कास्ट ॲस्पर्शन्स करणं चुकीचं आहे त्यांच्या हॉनेस्टीवर, हे असं बनते. हे खूप इम्पॉर्टंट आहे. बघ तिसरं इडियम अँड फ्रेजेसमध्ये येऊन जाऊ. कॅट अमॉंग द पिजन्स. कॅट अमॉंग द पिजन्स मिनिंग काय होते? समथिंग दॅट इज सडनली क्रिएट्स ट्रबल और चाओस. मराठी अर्थ काय होतो? अचानक गोंधळ निर्माण करणारी घटना. आता बघा आता आपण युद्धावरच डबल एक एक्झाम्पल घेऊन घेऊ. जसं की इराण काय करत होतं? आपलं ते बॉम्ब वगैरे बनवत होता. तर त्याच्यामुळं काय झालं? तर इस्रायल आणि अमेरिकेने त्याच्यावर अटॅक केला. तर त्या एका गोष्टीमुळे काय झालं? तर तिथे चाओस क्रिएट झाला. म्हणजे काय झालं? तर वॉर लाईक सिच्युएशन झाली, वॉर सुरू झालं. तर त्यामुळं असं असतं. त्याला आपण काय म्हणतो? कॅट अमॉंग द पिजन्स. अचानक गोंधळ निर्माण करणारी घटना. एक्झाम्पल काय होते? द अनएक्सपेक्टेड अनाउन्समेंट पुट द कॅट अमॉंग द पिजन्स. त्यानंतर बघा चौथं कॅच रेड हँडेड. कॅच रेड हँडेड म्हणजे काय समजेल? टू कॅच समवन वाईल डुईंग समथिंग रॉंग. म्हणजे एखाद्या व्यक्तीला चुकीचं काम करताना पकडणे, त्याला काय म्हणायचं? कॅच रेड हँडेड. आता पोलीस एखाद्या चोराला पकडतो चोरी करताना, तर पोलीस हॅड कॉट द thief red handed. The thief was caught by red handed by police. हे त्याचं एक्झाम्पल. त्यानंतर शेवटचा इडियम अँड फ्रेजाचा चाइल्ड्स प्ले. चाइल्ड्स प्ले मिनिंग काय असते? समथिंग व्हेरी इझी टू डू. मराठी अर्थ काय होतं? अगदी सोपे काम. चाइल्ड्स प्ले. तर आपण म्हणतो कधी कधी येतो मेरे बाया हात का खेल आहे, येतो मेरे बाया हात का खेल असं म्हणतो ना, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? चाइल्ड्स प्ले. हे ते छोटे बच्चों का काम आहे, छोट्या पोरांचं काम आहे. तर ते काय असते? चाइल्ड्स प्ले. अगदी सोपे काम. समथिंग इट इज व्हेरी इझी टू डू. एक्झाम्पल काय होते? फॉर अन एक्सपर्ट प्रोग्रामर दिस टास्क इज अ चाइल्ड्स प्ले. हे त्याचं एक्झाम्पल चाइल्ड्स प्ले.
अशाच तरी आपण 5 वर्ड मिनिंग बघितले, 5 इडियम फ्रेजेस बघितले, टोटल झाले 10. या 10चं तुम्ही वारंवार रिव्हिजन करा आणि तुमच्या एक्झामसाठी हे PYQ वर्ड्स, PYQ वोकॅब खूप चांगली इम्पॉर्टंट ठरते. अशाच तरी आपण हे जर कंप्लीट केलं, हे त्याची झाली हे त्याचं इम्पॉर्टंट आज जे आपण शिकलो. कॉमा एक्झाम सर्कलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आपण हे रोज असे सेशन घेऊन येणार आहोत आणि पूर्ण आरोग्य विभागाचं औषध निर्माण अधिकारी किंवा आणि सरळ सेवाचे जे पण सब्जेक्ट्स असते ते आपल्या याच्यावर आपण असेच लेक्चर नोट्स वगैरे PDF वगैरे बनवून घेणार आहोत. तर असे विद्यार्थी जे कोणतेही क्लासेस वगैरे नाही करत त्यांनी सेल्फ प्रिपरेशन करतात, त्यांच्यासाठी आपलं चॅनल खूप इम्पॉर्टंट ठरेल. तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत हे चॅनल पोहोचवा आणि फार्मसी एक्झाम सर्कलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.